हॅलो, हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. आज सकाळ-सकाळी मस्तपैकी त्यांनी उसाचा रस आणलेला, मग तो पिऊन वगैरे घेतला आणि संध्याकाळी मला जायचं होतं पार्लरमध्ये. बघा, या पार्लरमध्ये आल्यात कशा मला भेटायला. यांची काही बकबक संपत नाही. तेवढ्यात माझं पार्सल पण आला आणि ह्या परत आल्या संध्याकाळून. मला 30 डेज चॅलेंज आपला पूर्ण झाला त्यासाठी काँग्रॅच्युलेशन्स बोलायला आलेले. तरी यांची काही मस्ती काही संपत नाही आणि ती संपणारही नाही. थंडी लागते. झिपऱ्या पोरी आल्या मला माझ्या 30 डेज चॅलेंज पूर्ण झाल्यावर थँक्यू बोला. आता आपण 100 दिवसाचं करणार. ओके. 100 दिवसाच्या दिवशी आम्हाला पार्टी द्यायची. येस येस येस. आपले सबस्क्रायबर वाढू दे, फॉलोअर्स वाढू दे. बघा गाईज, ज्यांनी आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, सो तुम्ही नसेल केला तर तुम्ही पण नक्कीच करा. मग संध्याकाळी आमचा प्लॅन झाला मस्तपैकी पिझ्झा पार्टी करायचा, कारण की मला जेवण बनवायला ना कंटाळा आलेला आज. मग बघा मी कसं मन लावून चीज टाकते, कारण की मला चीज खूप आवडतो. एक मी मस्तपैकी बनवलेला मार्गरिटा आणि एक बनवलेला व्हेजीचा पिझ्झा. मग त्याच्यावर टाकला ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि एक बाजूला मी मस्तपैकी कढई ठेवलेली प्रीहीट होण्यासाठी, कारण की माझ्याकडे ओव्हन नाही आहे, सो मी कढईमध्ये बनवणार आहे. मग ताटाला लावून घेतला मस्तपैकी बटर आणि त्याच्यावर ठेवून घेतला पिझ्झा आणि आपला आता पिझ्झा जातोय कुठे, आमच्या जुगाडू ओव्हनमध्ये. मग पिझ्झा पण ठेवून घेतला आणि त्याला झाकण ठेवून बंद करून घेतलं, कारण की वाफ बाहेर जाता कामा नाही ना. मग 7 मिनिट्स आपण आता वेट करूया. तेवढ्यात मी बाजूला मिनी पिझ्झाज पण बनवून घेतलेले मस्त असे ब्रेडचे. मग एक बाजूला आपला हा पिझ्झा रेडी होतोय आणि एक बाजूला मी हे मिनी पिझ्झाज पण रेडी करून घेतले. बघा मस्त डिलिशियस लागत होते. मग हा पिझ्झा आपला रेडी आहे. मी कढईमध्ये मग मार्गरिटा ठेवून घेतला. चला आता खातो पिझ्झा. आजच्यासाठी एवढंच. भेटूया उद्या. बाय बाय.